Fundamental of nursing, psychological assessment. In psychological assessment, one of the topic is emotions. Emotions means what? Emotions is a complex pattern of bodily and mental changes, including a psychological feeling and conjunctive process and behavioral responses. इमोशन्स म्हणजे आपल्या आतून येणाऱ्या ज्या फिलिंग्स आहेत, ओके, यामध्ये सॅड फिलिंग आहे, हॅपी फिलिंग आहे, किंवा लव, जेलसी आहे, फिअर आहे, ह्या सर्वांना बोलणार इमोशन्स. ओके, प्रत्येक तुम्ही ह्या इमोशन्स आहेत ह्या प्रत्येक सिच्युएशनप्रमाणे आपल्या शरीरामध्ये तयार होतात. एखाद्या आपण सॅड ठिकाणी गेलेलो आहे, अंत्ययात्रेला गेलो आहे, तर तिथे आपल्याला सॅड फिलिंग येणार आहे. आपण एका पिकनिक स्पॉटला गेलो आहे, एन्जॉय करायला गेलो आहे, तिथे आपल्या हॅपी फिलिंग्स आहेत. ओके, अशा प्रत्येक वेगवेगळ्या फिलिंग्स आहेत, ह्या सर्वांना बोलणार इमोशन्स. ओके, ज्या तुमच्या शरीरामध्ये दडलेल्या असतात. इमोशन्स प्रत्येक सिच्युएशनला अकॉर्डिंग तुमचे इमोशन्स बाहेर येतात. ओके, त्यामध्ये दोन टाईप्स आहेत, प्रायमरी इमोशन्स अँड सेकंडरी इमोशन्स. Primary emotions, these are those emotions that an individual feel first. Means it includes anger, fear, sadness and happiness. Okay, जे तुमचं लगेच तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतात. ओके, जर तुम्हाला एखाद्याने सरप्राईज पार्टी दिली आहे तर तुमच्या तोंडावर, तुमच्या चेहऱ्यावर एकदम मस्त हॅपी इमोशन्स दिसणार. ओके, जर एखादी सिच्युएशन सॅड आहे, म्हणजे एक्झामिनरनी पेपर डिस्ट्रीब्यूट केले आहेत, मग तुमच्या चेहऱ्यावर ते वेगळे इमोशन्स असणार. ओके, फिअर किंवा सॅडनेस इमोशन्स असणार. हे सर्व आपल्या सिच्युएशनला धरून वेगवेगळे इमोशन्स तयार होतात. या जे अँगर आहे, फिअर आहे, happiness, sadness, these are all the primary emotions. Secondary emotions are, these appears after primary emotions may be caused directly by them, just like a primary and secondary. Means जर आपण एखाद्या स्पॉटला भेट दिली आहे, म्हणजे कुठला असेल जो हिस्ट्री स्पॉट आहे. ओके, म्हणजे एखाद्या किल्ल्यावर गेलात किंवा असा शनिवार वाड्यासारख्या ठिकाणी गेलं आहे, तर तिकडे तुम्हाला पिकनिकची वेगळी फिलिंग आहेच तुमच्या मनामध्ये, पण तिकडे जर तुम्ही हिस्ट्री तिकडची रीड करणार तर तुमच्या मनामध्ये सॅड फिलिंग पण येणार. ओके, हे दोघांचा मिलाप म्हणजे सेकंडरी इमोशन्स. ओके, याला बोलणार सेकंडरी, म्हणजे तुमच्या मनामध्ये सॅड फिलिंग पण आहे, प्लस तुम्ही एन्जॉय करण्यासाठी पण तिकडे गेलेले आहात. एखादं वेगळं नवीन स्पॉट बघण्यासाठी तुम्ही गेलात, म्हणून तुमच्या मनामध्ये एक वेगळं एन्जॉयमेंट आहे, जॉय आहे. ओके, त्याला बोलणार secondary emotions. Okay, write down emotions. Emotion is a complex pattern of bodily and mental changes, including physiological feelings, conjunctive process and behavioral response. Emotions is the complex pattern of bodily and mental changes, including physiological feelings,
conjunctive processes, behavioral response to personally significant situation. जर एखाद्या दुःखाच्या ठिकाणी गेले तर प्रत्येकाचे इमोशन्स वेगवेगळे असतात. ओके, प्रत्येकाचे इमोशन म्हणजे मेंटली वेगळे वागतात आणि प्लस बॉडी लँग्वेज पण त्यांची वेगवेगळी असते. रडण्याची पद्धत वेगळी असते. काही एकदम शांततेत रडत असतात. ओके, एखाद्या दुःखाच्या ठिकाणी गेले. काही जण एकदम जोराजोरात बोलून बोलून त्या जो अंत्ययात्रेला जर गेले असतात तर त्या माणसाबद्दल जोराजोरात बोलून हा माणूस असा होता तसा होता आणि तसं रडतात. ओके, प्रत्येकाची वेगवेगळी बॉडी लँग्वेज असते. जर सॅडनेस आहे किंवा जे दुःख बाहेर काढण्याचा पद्धत असते प्रत्येकाची वेगवेगळी असते. सो त्याला बोलणार इमोशन्स. इमोशन्स इज अ कॉम्प्लेक्स पॅटर्न ऑफ बॉडीली अँड मेंटल चेंजेस इन्क्लुडिंग सायकोलॉजिकल फिलिंग्स और conjunctive process and behavioral response to personally significant situations. प्रत्येकाचे वेगवेगळे पॅटर्न असतात, बॉडी लँग्वेजेस असतात प्रत्येक सिच्युएशन प्रमाणे. ओके, टाइप्स ऑफ इमोशन्स और क्लासिफिकेशन ऑफ इमोशन्स. फर्स्ट, प्राइमरी इमोशन. Primary emotions means these are those emotions that an individual feel first. As a first response to a situation. Example: anger, fear, happiness, सॅडनेस. एखादी सिच्युएशन आपण पहिल्यांदाच बघितली आणि आपलं जे एक्सप्रेस करण्याची पद्धत आहे त्याला रिस्पॉन्स करण्याची पद्धत आहे पहिलीच, त्याला बोलतात प्रायमरी इमोशन्स. देन सेकंडरी इमोशन्स. This appears after primary emotions. May be caused directly by them, just like secondary emotions. This appears after primary emotions, may be caused directly by them, just like a primary and secondary colors. They may comes from a more complex chain. Example: news of
wartime victory may start feeling of joy. But then get sadness for loss of life. Secondary emotions are appears after primary emotions may be caused directly by them. Just like a primary and secondary colors, they may comes from a more complex chain. For example, news ऑफ वॉरटाईम विक्टरी. आपण एखादी बातमी बघितली आहे वॉरटाईम विक्टरीची, तर आपल्याला पहिल्यांदा जॉय म्हणजे एकदम ऐकायला एकदम आपण उत्सुक असतो. ओके, पण नंतर आपण सॅड होतो. का सॅड होतो? काही लाईफ त्यांनी गमावल्या आहेत ड्युरिंग द वॉर, म्हणजे लढाईच्या वेळेला काही जणांचे बरेच जणांचे प्राण गेलेत. तर हे ऐकून आपल्याला काय वाटतं? सॅडनेस वाटतो. सो दिस इज अ सेकंडरी इमोशन्स. हे दोन क्लासिफिकेशन्स आहेत इमोशन्सचे. एवढाच हा टॉपिक आहे. इमोशनमध्ये फक्त इमोशनची डेफिनेशन येणार आहे अँड क्लासिफिकेशन ऑफ इमोशन्स. इथे आपला हा युनिट 5 असेसमेंट ऑफ द पेशंट हा युनिट पूर्ण संपलेला आहे. ओके, या युनिटमध्ये आपण फिजिकल असेसमेंट, हिस्ट्री कलेक्शन्स, फिजिओलॉजिकल असेसमेंट, फिजिकल एक्झामिनेशन अँड सायकोलॉजिकल असेसमेंट एवढं पूर्ण टॉपिक कवर केले. ठीक आहे, कळलं आहे सर्वांना हे टॉपिक? ते पण त्यातच आहे, असेसमेंटमध्येच आहे. नेक्स्ट आपला युनिट आहे युनिट 6 इन्फेक्शन कंट्रोल. युनिट 6 इन्फेक्शन कंट्रोल. Infection, it is the entry of foreign species in the host and causing some signs and symptoms. एखादा इन्फेक्शियस एजंट आपल्या शरीरात जातो आणि आपल्याला सायन्स अँड सिम्पटम्स बाहेर पडतात. ओके, जर एखादा मलेरियाचा एजंट आपल्या शरीरामध्ये घुसला आहे आणि आपल्याला नंतर 4-5 दिवसांनी आपले सायन्स सिम्पटम्स आपल्याला दिसायला लागलेत. फॉर एक्झाम्पल फीवर येतोय, थंडी वाजते बरीच, ओके, भूक लागत नाही आहे, नॉशिया वॉमिटिंग होते, ह्याला बोलणार सायन्स सिम्पटम्स. हे एन्व्हायरमेंटल ट्रेड आहे. एन्व्हायरमेंटल ट्रेड म्हणजे काय? इन्फेक्शियस ट्रेड. यामध्ये एजंट असतो, होस्ट असतो, प्लस एन्व्हायरमेंट असतो. ओके, एजंट म्हणजे काय? एजंट म्हणजे एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, एजंट हा काही असू शकतो. इट मे बी बॅक्टेरिया, फंगाय, इट मे बी अ व्हायरस. ओके, या सर्वांना आपण काय बोलणार? एजंट. अँड होस्ट मीन्स वॉट? ज्या शरीरामध्ये तो आपलं घर बनवतो. म्हणजे ही ह्युमन बॉडी असेल किंवा ॲनिमल बॉडी असू शकते. ओके, त्याला बोलणार होस्ट. एखादा जीवाणू एखाद्या शरीरामध्ये जाऊन तो त्या शरीराचा उपयोग करून घेतो. म्हणजे त्या शरीरातलं जेवढं काय असतं खाणं वगैरे तो म्हणजे परजीवी. ओके, त्याला बोलणार परजीवी. तर ज्या बॉडीमध्ये तो राहतो त्याला बोलणार होस्ट, आणि जो शरीरामध्ये घुसतो आहे त्याला बोलणार एजंट. ओके, आणि ह्या सर्वांसाठी काय कारणीभूत असतं? एन्व्हायरमेंट. याला बोलणार पूर्ण ट्रायड. ओके, ट्रायंगल आहे हा इन्फेक्शनचा. सो इन्फेक्शन इज द एंट्री ऑफ फॉरेन स्पीसीज इन द होस्ट अँड कॉझिंग सम साइन्स अँड सिम्पटम्स. इन्फेक्शन म्हणजे काय? एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा बॅक्टेरिया शरीरात घुसणे आणि इट मे कॉज द साइन्स अँड सिम्पटम्स. द इन्फेक्शन इट मे बी ट्रान्समिटेड. इन्फेक्शन वेगवेगळ्या प्रकारे ट्रान्समिट होतात. ड्रॉपलेट इन्फेक्शन आहे, एअरबॉर्न इन्फेक्शन आहे, किंवा डायरेक्ट फिजिकल कॉन्टॅक्ट, एखाद्याशी फिजिकल कॉन्टॅक्ट केला की इन्फेक्शन होतं आहे. इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट म्हणजे एखादा इथे बसून गेलेला आहे
TBचा एक माणूस आहे, इथे बसून गेला आहे, त्याचे ड्रॉपलेट इथे पडलेले आहेत बेंचवर, किंवा एखादा कोविडचा पेशंट इथे बसून गेलेला आहे आणि त्याचे ड्रॉपलेट्स पडलेले आहेत. त्यानंतर एखादा हेल्दी माणूस तिथे येऊन सेम ठिकाणी बसला आणि त्याच्या हाताला ते ड्रॉपलेट लागले, ड्रॉपलेटमधून ते इन्फेक्शन त्याच्या शरीरात घुसणार, याला बोलतात इनडायरेक्ट. ओके, यामध्ये डायरेक्ट आहे, इनडायरेक्ट आहे. डायरेक्ट म्हणजे फिजिकल कॉन्टॅक्ट. फिजिकल कॉन्टॅक्ट म्हणजे कुठल्या डिसीजमध्ये येतो, HIV आहे, HBsAg आहे, किंवा एखादा लॅबमध्ये टेक्निशियन कलेक्ट करतायत ब्लड सॅम्पल आणि चुकून ती निडल आपल्या त्या टेक्निशियनला लागली, याला बोलणार डायरेक्ट कॉन्टॅक्ट. ओके, ब्लड त्याच्या शरीरामध्ये त्या ब्लडमधून जीवाणू आतमध्ये घुसणार. ओके, HIV म्हणजे सेक्शुअल कॉन्टॅक्ट आहे, तर त्याला आपण डायरेक्ट कॉन्टॅक्ट बोलतो. वेक्टर बॉर्न डिसीज. वेक्टर बॉर्न डिसीज म्हणजे एखाद्या इन्सेक्टमधून आपल्या शरीरामध्ये डिसीज जाणार आहे. म्हणजे जर डास आपल्या शरीरावर बसलेला आहे आणि त्या डास काय पसरवतो, मलेरिया. ओके, मलेरिया, फेलेरिया सारखे आजार बसतात, याला बोलणार वेक्टर बॉर्न डिसीजेस. ओके, एखाद्या इन्सेक्टमुळे आपल्याला डिसीज होणे, त्याला बोलणार वेक्टर बॉर्न डिसीजेस. Then latrogenic transmission. Latrogenic transmission means what? The transmission is due to a medical procedure such as infection or the transplantations of infectious materials. Latrogenic infection म्हणजे आपल्याकडून होणारे इन्फेक्शन, म्हणजे जे हेल्थ वर्कर्स आहेत, डॉक्टर्स आले यामध्ये, हाऊसकीपिंग स्टाफ आला, नर्सेस आले, या सर्वांकडून होणारं एखाद्या हेल्दी पर्सनला होणारं इन्फेक्शन. आपण व्यवस्थित हायजेनिक काळजी घेतलेली नाही आहे, आपण हँड वॉशिंग टेक्निक व्यवस्थित प्रॉपरली केलेली नाही आहे, तर आपण BP किंवा वायटल्स घेताना ग्लव्ज वगैरे घातलेले नाही आहेत, आपण सर्वांकडे एकाच ह्यानी सगळ्यांचं TPR घेतलं आहे तुम्ही, तर काय याला बोलणार लॅट्रोजेनिक इन्फेक्शन. एका पेशंटकडून तुम्ही दुसऱ्या पेशंटकडे इन्फेक्शन ट्रान्समिट करताय, किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये आपण व्यवस्थित स्टराईल टेक्निक फॉलो केली नाही आहे, आपण इन्फेक्शियस इन्स्ट्रुमेंट यूज केले, तर या सर्वाला बोलणार लॅट्रोजेनिक इन्फेक्शन. ठीक आहे, राईट डाऊन. द टॉपिक नेम इज इन्फेक्शन कंट्रोल, युनिट 6. Infection control. Definition of infection: it is an entry of pathogen into a host, causing signs and symptoms to a host. Okay, infection, it is an entry of pathogen into the host, causing signs and symptoms to host. Infection, it may be a secondary infection or a primary infection. Secondary infection is an infection that occurs during the following treatment. Another already existing primary infection. Primary infection म्हणजे डायरेक्टली होणारे इन्फेक्शन. एखाद्या पर्सनला एखाद्या थंड वातावरणामध्ये गेल्यावर डायरेक्ट कफ कोल्ड होतो, त्याला बोलणार प्रायमरी इन्फेक्शन. ओके, कोणाला सहन होत नाही, कोणाला ॲलर्जिक प्रॉब्लेम्स असतात, डस्टमध्ये गेलं किंवा विदाऊट मास्क कुठे गेलं तर प्रत्येकाला कफ कोल्ड होतो, काही जणांना ज्यांना ॲलर्जिक कंडिशन असतात, त्याला बोलणार प्रायमरी इन्फेक्शन. सेकंडरी इन्फेक्शनसाठी वेगवेगळी कारणं असतात. सेकंडरी इन्फेक्शन इट मे कॉज ड्यू टू द ट्रान्समिशन. ट्रान्समिशन कुठल्या गोष्टीमुळे होतं, इट मे बी अ ड्रॉपलेट ट्रान्समिशन. म्हणजे आता जर मी बोलते तर माझ्या तोंडातून ड्रॉपलेट समोर पडत आहेत, तर ह्याला बोलणार ड्रॉपलेट इन्फेक्शन. ओके, ड्रॉपलेट इन्फेक्शन. देन डायरेक्टली फिजिकल कॉन्टॅक्ट, टचिंग
अॅन इन्फेक्टेड पर्सन, जसं स्किन डिसीजचा पेशंट जर तुमच्या वॉर्डमध्ये आला आहे तर स्किन डिसीज म्हणजे सोरियासिस असू शकतो, स्केबीज असू शकतो. स्केबीज म्हणजे खरूज. ओके, एखाद्याला खरूज वगैरे आहे आणि तुम्ही विदाऊट ग्लोव्ज त्या पेशंटकडे गेला TPR BP घ्यायला, तर ते तुम्हाला डायरेक्ट ट्रान्समिशन होणार. ओके, स्किन डिसीजेस हे डायरेक्टली ट्रान्समिटेड होतात. जर तुम्ही एखाद्या हेल्दी पर्सननी जाऊन स्किन डिसीजच्या माणसाला हात लावला तर त्याला डायरेक्ट ट्रान्समिशन होणार. त्या पर्सनची जर इम्युनिटी लो आहे, रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, तर त्याला लगेच तो एजंट त्याच्या शरीरामध्ये एंटर होणार. ठीक आहे, याला बोलणार डायरेक्ट ट्रान्समिशन. इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट युजली बाय अ टचिंग, सॉइल कॉन्टॅमिनेशन ऑर अ कॉन्टॅमिनेटेड सरफेस. कोणताही कॉन्टॅमिनेटेड सरफेस आपण टच केला आहे किंवा कॉन्टॅमिनेटेड सॉइल जिथे सांडपाणी वगैरे जात आहे, निचरा होतो आहे, अशा सॉईलमध्ये जाऊन मुलं खेळली तर अशा पाण्यामधून जे हेल्मेंथिक डिसीजेस होतं. हेल्मेंथिक डिसीजेस म्हणजे वर्म इन्फेस्टेशन. ओके, वर्म इन्फेस्टेशन अशा लहान मुलांना लगेच होऊ शकतं. ओके, डायरेक्ट कॉन्टॅक्ट बोलतात त्याला. राईट डाऊन द सेकंडरी इन्फेक्शन्स. Secondary infection, it is an infection that occur during or following a treatment of another already existing primary infection. Example, patient admitted in hospital acquired urinary tract infection. जर पेशंट एखादा सर्जिकल प्रोसिजरसाठी ॲडमिट झालेला आहे, न्यूरोलॉजिकल सर्जरी असून दे किंवा फ्रॅक्चर आहे एखाद्या पेशंटला, तर तो ॲडमिट झाला आहे सर्जरीसाठी. ओके, सर्जरी झाली आहे पण त्याला सर्जरीच्या वेळेला युरिन कॅथेटर टाकलेलं आहे. तर आपण युरिन कॅथेटर टाकताना असेप्टिक टेक्निक फॉलो नाही केली तर त्या पेशंटला युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन असू शकतो. पेशंट ॲडमिट झाला आहे सर्जरीसाठी पण त्याला सेकंडरी इन्फेक्शन झालं. ठीक आहे, सेकंडरी इन्फेक्शन कशामुळे झालं? जे हेल्थ वर्कर्सच्या निष्काळजीपणामुळे सेकंडरी इन्फेक्शन झालं. ओके, कळलंय सेकंडरी इन्फेक्शन म्हणजे काय? पेशंट ॲडमिट होतो एका कारणासाठी आणि त्याला होतं दुसरंच इन्फेक्शन. ओके, त्याला बोलणार सेकंडरी इन्फेक्शन. सो याच्यामध्ये ट्रान्समिशन आहेत वेगवेगळे. ट्रान्समिशन is the transfer of infection or disease from an infected individual to a group to a previously uninfected individual. Or disease from infected individual to a healthy
person. Transmission means what? It is a transfer of infection or disease from infected individual to a healthy person. जर दोन बेडवर दोन पेशंट आहेत, एका बेडवर ट्युबरक्युलोसिस पेशंट आहे, एका बेडवर हेल्दी पेशंट आहे. हेल्दी पेशंट म्हणजे तो फक्त फीवरसाठी ॲडमिट झाला आहे. ओके, मलेरिया झाला आणि फीवरसाठी ॲडमिट झालं आहे, पण त्याच्याच बाजूला तुम्ही टीबीच्या पेशंटला झोपवलं आहे, तर टीबीच्या पेशंटकडून त्याला ड्रॉपलेट इन्फेक्शन होणार आणि त्याला सेकंडरी इन्फेक्शन लगेच होणार. काय? ड्रॉपलेट ट्रान्समिशन झाल्यामुळे. ओके, so transmission, it is a transfer of infection and disease from infected individual to a healthy person. The pathogens that cause the disease may transmitted from one person to another by one or more of the following means. आता ट्रान्समिशनचे पण वेगवेगळे मीन्स आहेत, जसे मी तुम्हाला सांगितलं, डायरेक्ट कॉन्टॅक्ट अँड इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट, डायरेक्ट ट्रान्समिशन अँड इनडायरेक्ट ट्रान्समिशन. Direct transmission, first type direct transmission, touching an infected person example, sexual contact, हे कशामध्ये होऊ शकतं? HIV, HBsAg. HBsAg म्हणजे हेपेटायटिस बी पॉझिटिव्ह पेशंट. ओके, किंवा हेपेटायटिस और गनोरिया, it is a sexual transmitted disease. सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजमध्ये HIV आहे, HBsAg आहे, गनोरिया आहे, अजून बरेच डिसीजेस आहेत. हे सर्व कशामध्ये येतात? डायरेक्ट ट्रान्समिशनमध्ये. इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट, और इनडायरेक्ट ट्रान्समिशन. इनडायरेक्ट ट्रान्समिशनमध्ये फर्स्ट टाईप आहे ड्रॉपलेट इन्फेक्शन, ड्रॉपलेट इन्फेक्शन मीन्स coughing and sneezing on another person. खोकताना किंवा शिंकताना आपण रुमाल न धरल्यामुळे होणारे इन्फेक्शन. ओके, ड्रॉपलेट इन्फेक्शन, एअरबॉर्न इन्फेक्शन और एअरबॉर्न ट्रांसमिशन, if the microorganisms can remain in the air for long time. For example, tuberculosis. ट्युबरक्युलोसिस म्हणजे काय?
क्षयरोग, क्षयरोग. इनडायरेक्ट ट्रान्समिशन मध्ये फर्स्ट टाइप आपण बघितला ड्रॉपलेट ट्रान्समिशन मीन्स कॉफिंग अँड स्नीझिंग ऑन अनदर पर्सन. आपण शिंकताना किंवा खोकताना तोंडावर रुमाल न धरल्यामुळे होणारं इन्फेक्शन, दॅट इज ड्रॉपलेट इन्फेक्शन. एअरबॉर्न ट्रान्समिशन, इट मीन्स अ मायक्रो ऑर्गॅनिझम्स कॅन रिमेन इन द एअर फॉर लॉंग टाईम. काही वेळेला काय होतं, ट्युबरक्युलोसिसचे पेशंट वॉर्डमध्ये असतात आणि ते जेव्हा खोकतात किंवा शिंकतात तर त्यांचे जे ऑर्गॅनिझम्स निघतात शरीरातून ते खूप वेळापर्यंत हवेमध्ये तसेच राहतात आणि त्याच्यामुळे दुसऱ्यांना होणारा जो ट्रान्समिशन आहे, ओके, त्याला बोलणार एअरबॉर्न ट्रान्समिशन. म्हणून वॉर्डमध्ये कधी पण वावरताना मास्क यूज करावा. नेक्स्ट आहे इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट, फेशियल अँड ओरल ट्रान्समिशन. हे कळलंय सेकंडरी इन्फेक्शन. नेक्स्ट आहे फिकल अँड ओरल ट्रान्समिशन. यामध्येच इनडायरेक्ट मध्येच थर्ड टाईप फिकल अँड ओरल ट्रान्समिशन. Fecal and oral transmission usually from a contaminated food or water source. हे डिसीज कशामुळे पसरतात, जर तुम्ही दूषित अन्न किंवा दूषित पाणी प्यायल्यामुळे हे डिसीज पसरणार आहेत. ओके, ड्यू टू intake of contaminated food and contaminated water. जर एखादी पाईपलाईन सांडपाण्याच्याच इथे फुटलेली आहे तर ते पाणी मिक्सअप होऊन वॉटरबॉर्न डिसीजेस होणार. ओके, त्याला बोलणार फिकल अँड ओरल ट्रान्समिशन. एक्झाम्पल आहे कॉलरा, टायफॉइड, हेपेटायटिस ए, रोटावायरस etc. Next indirect contact is vector borne disease. हे कम्युनिटी मध्ये शिकवलं असेल ना, एन्व्हायरमेंट मध्ये शिकवलंय. कम्युनिकेबल डिसीज शिकवलं नाही अजून, शिकवलंय ना. कम्युनिटीमध्ये डिटेलमध्ये शिकवलं जाईल तुम्हाला. वेक्टर बॉर्न डिसीजेस कॅरीड बाय अ इन्सेक्ट और अदर एनिमल. carried by insect or other animal. Flies, mosquito, example मलेरिया. फ्लाईजमुळे कॉलरा सारखे आजार होतात. ओके, याला बोलणार वेक्टर बॉर्न डिसीजेस. नेक्स्ट इज लॅट्रोजेनिक ट्रान्समिशन.
Iatrogenic transmission. Transmission due to medical procedures. Transmission due to medical procedures. Okay, these are the various transmissions, direct and indirect. The disease can be transmitted in two ways: horizontal disease transmission and vertical disease transmission. हे डिसीज आहेत जे ट्रान्समिशन होतात ते दोन प्रकारे होतात: हॉरिझॉन्टल डिसीज ट्रान्समिशन अँड वर्टिकल डिसीज ट्रान्समिशन. हॉरिझॉन्टल मीन्स फ्रॉम वन इंडिव्हिज्युअल टू अनदर इन द सेम जनरेशन. The horizontal transmission can occur by either direct contact, by touching and licking or biting, etc., or indirect contact such as vector, fomites, and they are allowed to the transmission of the disease without a physical contact. Example, tuberculosis. Horizontal contact means ट्रान्समिशन ऑफ द डिसीज इन द सेम जनरेशन. एकाच जनरेशनमध्ये कंटिन्यू ट्रान्समिट होणार डिसीज. मग तो डायरेक्ट असेल किंवा इनडायरेक्ट असेल. वर्टिकल डिसीज ट्रान्समिशन, इट मे बी पासिंग अ डिसीज कॉझिंग एजंट वर्टिकली फ्रॉम द पॅरेंट्स फ्रॉम टू द ऑफस्प्रिंग. म्हणजे मदरमुळे त्याच्या बेबीला होणारा आजार. ओके, जसं HIV आहे, जर मदरला HIV असेल तर तिच्या मुलाला पण होणार. जर ती गरोदर असताना तिला HIV झालेला आहे तर त्या मुलाला पण होणार. ओके, याला बोलणार वर्टिकल ट्रान्समिशन ऑफ द डिसीज. द टिपिकली मदर ट्रान्समिटेड द डिसीज बाय मीन्स ऑफ बॉडीली फ्लुइड्स अँड समटाइम्स अ ब्रेस्ट मिल्क. एक्झाम्पल, एड्स, हेपेटायटिस B अँड सिफिलिस यासारखे आजार आहेत, हे वर्टिकली ट्रान्समिटेड डिसीज आहेत. ठीक आहे. The chain of infection, the transmission of disease, त्याच्यामध्ये पण चेन आहे. फर्स्ट स्टेप इज इन्फेक्शियस एजंट. इन्फेक्शियस एजंट म्हणजे मी सांगितलं तसं मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. यामध्ये फंगाय आहे, बॅक्टेरिया आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे अल्गा आहेत, व्हायरसेस आहेत, हे सर्व आहेत. ह्याला बोलणार पॅथोजन्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. द सेकंड स्टेप इज रिझर्वायर अँड द सोर्स ऑफ पॅथोजन ग्रोथ. जिथे पॅथोजनची ग्रोथ होते, मग हे पाणी असते किंवा सॉईल असू दे, या ठिकाणी पॅथोजनची ग्रोथ होणार. रिझर्वायर ऑफ द ग्रोथ. देन पोर्टल ऑफ एक्झिट. पोर्टल ऑफ एक्झिट म्हणजे पॅथोजनची होणारी एंट्री, होस्टमध्ये होणारी एंट्री होते. ठीक आहे. एक्झिट म्हणजे एंट्री. देन पोर्टल ऑफ एक्झिट म्हणजे होस्टच्या शरीरातून बाहेर पडणं म्हणजे ड्रॉपलेट अँड संडासा वाटे बाहेर पडणे किंवा युरिन वाटे बॅक्टेरिया बाहेर पडणे, ह्याला बोलतात पोर्टल ऑफ एक्झिट. म्हणजे शरीरातून कुठल्याही वाटे बाहेर पडणे, रक्ताद्वारे बाहेर पडणे, एक्सेट्रा. द मोड ऑफ ट्रान्समिशन. मोड ऑफ ट्रान्समिशन म्हणजे यामध्ये वेगवेगळे मोड असतात ट्रान्समिशनचे. ड्रॉपलेट आहे, फिकल ट्रान्समिशन आहे, युरिनरी ट्रान्समिशन आहे, ब्लडमधून ट्रान्समिट होतात. ह्या सर्वाला बोलणार मोड ऑफ ट्रान्समिशन. ओके. देन पोर्टल ऑफ एंट्री ऑफ द होस्ट. एंट्री, होस्टमध्ये होणारी एंट्री अँड द ससेप्टिबल होस्ट. होस्टमध्ये एंट्री झाल्यानंतर तो होस्ट एकदम ससेप्टिबल म्हणजे तो इन्फेक्शियस होणार. दॅट इज द ससेप्टिबल होस्ट. हे सर्व चेन आहे इन्फेक्शनची. ठीक आहे. राईट डाऊन. फर्स्ट, द डिसीज कॅन बी ट्रान्समिटेड इन टू वेज.
First, horizontal disease transmission. Horizontal means from one individual to another in the same generation. From one individual to another in same generation. It may be indirect or direct. It may be direct or indirect transmission. Second is vertical. हो. Vertical disease transmission. It means passing of disease agent from parents to offsprings. Example: AIDS, hepatitis B, and syphilis. The disease can be transmitted in two ways. Horizontal disease transmission, it means the transmission of the disease from one individual to another in same generation. It may be a direct or indirect transmission. Vertical disease transmission means a passing of disease agent from a parents to offspring. Example: HIV, HBsAg, and syphilis. Okay.